भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं, ज्यामुळे वाद निर्माण झाला। धस यांनी म्हटलं होतं की प्राजक्ताताई सुद्धा आमच्या इथे येतात। या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्राजक्ता माळी यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली। त्या म्हणाल्या, बीड प्रकरणात आम्हा कलाकारांचा काय संबंध? आमदार सुरेश धस इव्हेंट मॅनेजमेंट कसा करावा वगैरे ते बोलले। मग असं बोलताना केवळ महिला कलाकारांचीच नावं का घेतली? सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळी यांनी केली आहे। त्यांनी असंही विचारलं की राजकारणात कलाकारांना का ओढलं जातंय? तर दुसरीकडे सुरेश धस यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन करताना माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। त्यांनी असा आरोप केलाय की संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी प्राजक्ता माळी यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली जाते। या प्रकरणामुळे राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। पाहूया त्या संदर्भात प्राजक्ता माळी अधिक काय म्हणाल्यात। सगळ्यांना नम्रतापूर्वक नमस्कार। इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण आलात, शॉर्ट नोटीसवर आलात, मनापासून धन्यवाद। तुम्हा सगळ्यांना आज आपण इथे का जमलोय हा विषय माहिती आहेच आहे। बीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे। काल नाही तर गेले 1.5 महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे आणि गेले 1.5 महिने अत्यंत शांततेनं मी या सगळ्याला सामोरी जाते, सगळ्या ट्रोलिंगला, सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सना। आणि ही माझी शांतता, माझी मूकसंमती नाहीये। मी माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे। हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर बेतलेलं आहे। एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या भरात, उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते, त्यानंतर त्या 2 वाक्यांचा मीडिया 1000 व्हिडिओ करतो, तेवढेच शब्द पकडतो, त्याच्यावर 1000 व्हिडिओज बनतात युट्यूब चॅनल्सवर। मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जातं, मग ती बोलते, मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे, मग ती परत व्यक्ती बोलते, मग आता परत बोलणं क्रमप्राप्त होतं कारण आता नाही बोलली का, गप्प बसली का, मागे हटली, मग ही परत व्यक्ती बोलते। ही चिखलफेक चालू राहते, महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं। हे होऊ नये, सगळ्या समाज माध्यमांसमोर ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही। मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला, या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही। ऑल्सो मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे, ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे, त्याला काही बेस नाही। एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो, ती आमची एकमेव भेट, धन्यवाद, हा एकमेव संभाषण, एक शब्द, याच्यावरून एवढी आवई उठावी, त्याला मी का प्रत्युत्तर देऊ? जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते, 10 लोकांपर्यंतची गोष्टी 1000 लोकांपर्यंत पोहोचतात। ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार, त्या गोष्टीला आपण किती महत्व द्यायचं? म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। शांत बसणं मी योग्य समजलं आणि याला भरपूर साथ होती ती मी ज्या व्यक्तींबरोबर काम करते, ज्या संचाबरोबर काम करते, माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार, सगळे आप्तेष्ट, महाराष्ट्रातली जनता, प्रेक्षक ज्यांचं प्रेम आहे माझ्यावर, कोणीही माझ्यावर एका शब्दानेही कधी शंकेच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही, कधीही मला विचारलं देखील नाही। प्रत्येक जण भेटला त्यावेळी हे म्हणाला, प्राजक्ता योग्य करतेस, शांत राहा, धीरानं सामोरी जा। या अशा आवया उठतात आणि निघून जातात, सरपास होतात, तू शांत राहा, धीरानं सामोरी जा। ह्या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास नाही, मी आधी पूर्ण करेन माझं सगळं। माईक मध्ये सर्व इको होतो, त्याच्यामुळे तुम्ही फक्त माईक तुम्ही बोला। सॉरी फॉर इंटरप्ट।
तर ह्या सगळ्या ज्या आवया असतात जशा निघतात तशाच निघून जातात. असं सगळं असल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा आणि माझ्यावरचा विश्वास इतका दांडगा होता, ही माझ्यासाठी अत्यंत जमेची बाजू होती. त्यामुळे मला माझ्या चारित्र्यावरचं एक्सप्लेनेशन द्यायला समोर यावं अशी गरजच वाटली नाही. आज ही वेळ येतेय, ही अत्यंत नामुष्की आहे आणि ती वेळ आली आहे कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणी करतात. एखादी रूमर आहे, रूमरचंही खरं त्याला स्थान नाहीये, पण एखादी असंच उठलेलं वावटळाविषयी जेव्हा लोकप्रतिनिधी, जे लोक ज्यांना आपण जनतेनं निवडून दिलंय, आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावेत, आपल्यासाठी न्याय मागावा, आपल्या हक्कांचं रक्षण करावं, आपलं रक्षण करावं, अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे, अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखल फेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्यानं घेण्याची वाटली मला. आणि म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आले. काल जर हे असं बोलले नसते तर मी तशी शांत बसले होते आणि मी याच्यावर कधी कधी भाष्य केलं नसतं, पण काल त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे मला आज तुम्हा सगळ्यांसमोर यावं लागलं. कारण जेव्हा एक लोकप्रतिनिधी असतो जो हजारो लाखोंचं नेतृत्व करतो, लाखो जनता त्यांच्या विचारांना फॉलो करते, जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारा लाखोंची विचारधारा होते, ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात आणि खरी आहे असं भासवतात, तेव्हा मात्र ही फार गंभीर बाब होऊन जाते. माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश धस साहेबांना. तुम्ही एक राजकारणी आहात, आम्ही एक कलाकार आहोत. तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय, टीका करताय, तुमचं जे काय चालू आहे लखलाभ, तुम्ही ते करत राहा. या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध? काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते? बर, ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट, मान्य. पण मग महिला कलाकारांचीच का नावं येतात? का परळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का कार्यक्रमाला? त्यांची नावं का नाही येत? इव्हेंटमॅनचं तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं आहे तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना. महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टानं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिलीमधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात, त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात. हे कितपत योग्य आहे? तुम्हाला उदाहरण द्यायचे, तुम्ही पुरुष कलाकारांची नावं द्या, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली, त्याचा वापर केला, गैरवापर केला. त्यांनी स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली, अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली, अतिशय कुत्सितपणे. एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. आणि फक्त परळी नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार, आणि सगळेच कलाकार करतात. याआधीही हजारो नेत्यांबरोबर, प्रतिथयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का? हे एक महिला म्हणून, महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. बरं, ते जे बोललेत ते इतकं कुत्सित आहे. अच्छा, त्या पण येतात का परळीला? अच्छा. कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबावा. त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे नाही उडवत आहात, महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. का? कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारण्याच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टांनी आणि मेहनतीनं
एखादा माणूस मोठा होतो याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत? ही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही, आम्हा महिलांची नाही, स्वतःची मानसिकता दाखवताय असं मला वाटतं. आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे. मला पाणी आणि टिश्यू द्या. महिलांची अब्रू, स्पेशली फिल्म इंडस्ट्री मधल्या महिलांवर फार सॉफ्ट कॉर्नर, फार सॉफ्ट टार्गेट, कोणी यावं, पटकन नावं घेऊन जावं. तुम्ही तुमच्या राजकारणासाठी मी विनंती करते, तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रात मधल्या महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे, या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे. हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही. ही अतिशय निंदनीय बाब आहे. आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी. आणि फक्त माझीच नाही, माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे. आणि या गोष्टीचा एक उपयोग करून मी त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैरउपयोग होता कामा नये. पुढे जाऊन मी हेही सांगू इच्छिते, मी आज महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे. फोन सायलेंट करा. महिला आयोगाकडे दुपारी तक्रार नोंदवलेली आहे. मी त्यांनाही रिक्वेस्ट केलेली आहे की कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करावी. मी देखील कायदेशीर कारवाई करत राहीन. याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना देखील मी विनंती करते, काय या दोन व्यक्ती दोन वाक्य बोलून गेल्या, पण प्रसार माध्यमं तेवढीच दोन वाक्य घेऊन त्याचे 1000 व्हिडिओ बनवतात. इतके वाईट मथळे देतात, हेडलाईन्स देतात. समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळ येऊ शकतं, त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ शकते, त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतं, ते डिप्रेस होऊ शकतात, ते आत्महत्या करू शकतात. तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची? आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी, आपण आपला एक सेट टार्गेट अचीव्ह करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो, त्याचं किती वेगवेगळ्या पद्धतीनं. आता फॉर एन एक्झाम्पल, कालच मी बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती. बीडमधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जातंय. काय संबंध, काय दोन गोष्टींचा? आपण काय हेडलाईन्स करतो त्याचा समोरच्या माणसावर. ही माझी आई रात्रभर झोपली नाही, 1.5 महिना. मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल. एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही. हा माझा भाऊ, यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला, सगळे अकाउंट्स डिलीट केले. आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये, हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतोय आणि अत्यंत वाईट परिणाम होतोय. समाजामध्ये अशा पद्धतीनं प्रतिमा डागाळली जाणं एका मुलीची, आणि स्पेशली फिल्म क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलीची, ह्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही सगळेजण हे समजू शकता. तर तुम्हा सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी. बेसलेस पुरावा कुठलाही असल्याशिवाय कोणीही बातमी करू नये अशा पद्धतीचे त्यांनी आदेश द्यावेत. या निमित्तानं मी करुणाताईंना सुद्धा विनंती करू इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात. तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहिल्या
आणि चिखलफेक करत राहिलं तर कसं होणार आहे? मी सांगू इच्छिते की तुम्हाला जी माझ्या बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे. तुमचा माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे करुणाताई. आणि आय एम शुअर की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय, शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही. आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही देखील संवेदनशील राहाल अशी मी खात्री बाळगते आणि ही मी तुम्हाला विनंती करते. आणि मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती करते की एका कार्यक्रमातला एका मंत्र्याबरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वादंग उठावं आणि इतकी आवई उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी, युट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटेल तसे ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावेत. त्यांना भीती नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ऍक्शन घेईल म्हणून ते हे करतायत. म्हणून अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अब्रू वेशीला टांगली जाते. तर याबाबत काहीतरी कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे. आणि असं जर होत राहिलं, आता 1000 कार्यक्रमामध्ये 1000 माणसांबरोबर नावं जोडली गेली, तर मला सांगा इथून पुढे कलाकार सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला जातील का हो? ते सुद्धा धजावणार नाहीत. पुढची भविष्यातली मंडळी सुद्धा विचार करतील, अरे कलाक्षेत्रात पाठवायला नको पोरांना, ते काय बरं नाही. आमचं कलाक्षेत्र बदनाम नाहीये, ही सगळी मंडळी त्याला बदनाम करतात. आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो, तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता, स्वार्थासाठी वापरता, स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी वापरता. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि स्पेशली महिलांची नावं पटकन कशी तोंडावर येतात, पुरुषांची नावं का येत नाहीत, यासाठी एक टूल बनवलं जात आहे महिला कलाकारांना. ह्याबद्दल मला खेद वाटतो. आणि मी पुन्हा एकदा सांगेन की मुख्यमंत्र्यांना विनंती की तुम्ही याबाबत ठोस कारवाई करावी, आदेश द्यावेत. सुरेश धसांना मी विनंती केलेलीच आहे की त्यांनी जाहीर माफी मागावी. आणि या निमित्तानं मी प्रसार माध्यमांना सुद्धा विनंती करेन. मी पुन्हा तेच बोलतेय, अनेक युट्यूब चॅनल्स, जी सोशल मीडियाची टीम लीगल नोटीस पाठवून थकली. एक युट्यूबचा व्हिडिओ डाऊन होतो तर 3 रोज नव्याने उभे राहत होते. तर एखाद्या गोष्टीचा एक संदर्भ घेऊन तुम्ही वाटेल ते मथळे देऊन जे न्यूज करता, तुम्ही सुद्धा कुठेतरी या बाबतीत स्पेशली महिलांच्या चारित्र्यासंबंधात असलेल्या गोष्टींवर तुम्ही तरी संवेदनशीलता दाखवणार आहात की नाही? टीआरपीसाठी, तुमचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी किती खालच्या घराला जाऊन तुम्ही बातम्या करता, हे योग्य आहे का? अशी मला तुम्हालाही प्रश्न विचारायचे आणि तुम्हालाही विनंती करायची की आपण सुद्धा एक सभ्यतेची पातळी सोडली नाही पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र अतिशय सुज्ञ मंडळींचा प्रदेश आहे आणि तुम्ही कोणीही अशा पद्धतीनं मुळात आदेश आले पाहिजेत, त्याच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे. आणि आपण एक माणूस म्हणून सुद्धा, एक मराठी माणूस म्हणून सुद्धा आपण सुद्धा आपल्याला काहीतरी नियम घालून घेतले पाहिजेत असं मला वाटतं. मी माझं पूर्ण करते भाऊ. या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मला म्हणायचं आहे की आपण आता एआयच्या जमान्यात आहोत. सोशल मीडियावर वाटेल तसे लोक व्यक्त होत आहेत. मॉर्फ करणं, व्हिडिओ, फोटो, कॉल रेकॉर्डिंग्स, फेक जनरेट करणं, फेक चॅट्स करणं हे अतिशय सोपं आहे. डाव्या हाताचा मळ आहे. आता हे फार अवघड नाही राहिलेलं आहे. तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा सतसत विवेकबुद्धी जागरूक ठेवावी आणि आपण सोशल मीडियावर कसे व्यक्त होतो याची सभ्यता पाळावी. आपल्या आई बहिणीच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडली असती तर आपण असं लिहिलं असतं का, असं त्यांनीही विचार करावा. सारासार विचार करून व्यक्त व्हावं. सगळ्यांनीच ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्यानं घ्यावी. इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलते. इथे मी आज सगळ्या सिने क्षेत्रात, कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीनं बोलतीये. आज त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणेन की समाजामध्ये उजळ माथ्यानं जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे, एक मान सन्मान ठेवला गेला पाहिजे. यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे आणि तो मान सन्मान देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही ते कराल अशी मी आशा व्यक्त करते. एक प्रश्न असा होता, आता
एकच प्रश्न आहे ताई, सुरेश दास यांचं महिला statement आयोगाकडे आहे की आपण माफी अच्छा मागणार नाही. ओके वन बाय वन जाऊया. सुरेश दास म्हणताय प्राजक्ता माळींची माफी मागणार नाही. सुरेश दास म्हणताय प्राजक्ता माळींची मी जाहीर माफी मागणार नाही. मी त्यांना मागणी केलेली आहे. त्यांनी ज्या कुत्सितपणे हशा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय ज्याला काही बेस नाही, तर मी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आणतील. महिला आयोगाकडे आपण तक्रार दाखल केलेली आहे. आपण कायदेशीर पाऊल म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धस यांच्या विरोधात काही तक्रार दाखल करणार आहात का? ज्या पद्धतीने आता ते म्हणतायत की आम्ही माफी मागणार नाही म्हणून, तर आपण कायदेशीर पाऊल नेमकं काय उचलणार आहात? महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे. त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे. उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे. त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे. आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन. आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन. भाजपचे आमदार आहेत आणि मुख्यमंत्री गृहमंत्री कारवाई करतील असं वाटतं. आता तुम्हाला एक चान्स दिला ना, बाकीच्यांना पण चान्स. या प्रकरणाची सुरुवात तुम्ही उल्लेख देखील केला करुणा मुंडे यांच्या व्हिडिओपासून झाली होती, तर तुम्ही सुरेश दस यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करताय. करुणा मुंडे यांची तक्रार तुम्ही महिला आयोगाकडे केली का किंवा करणार आहात का? मी ऑलरेडी त्यांना देखील नोटीस पाठवली आहे, करुणाताईंना तेव्हाच पाठवली आणि त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केलं नाही, त्या शांत बसल्या. त्यामुळे मी पुढे काही त्यांच्यावर कारवाई केली नाही. डेफिनेटली आहे. मराठी चित्रपटसृष्टी सगळे कलाकार खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत आणि मी सगळ्यांचं नेतृत्व करेन. सुरेश दास यांनी ही पत्रकार परिषद चालू आहे त्याच्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली की हे संतोष देशमुख प्रकरण दुसरीकडे नेण्यासाठी म्हणून तुम्ही पत्रकार परिषद. मला हेच सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, हेच सांगण्यासाठी आज मी आली आहे की तुमच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही कला क्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय? कलाकारांचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाहीये. तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर इथे नसते. मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते. त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय. त्यांनी सुरू केली ही गोष्ट. त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका, ही तुम्हालाही विनंती. आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही. तुम्ही तो ओढून आणू नका. स्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका. येस, हो, इथे मुलगी बोलतीये. या सगळ्या चिखलफेकमुळे कुठेतरी कलाकार कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना म्हणजे काचकूच करतात असं वाटतं का? भीती वाटते ना, कारण प्रसार माध्यमं त्याला चुकीची प्रसिद्धी देतात. यामुळेच पुढे कधी म्हणूनच मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की जर कुठलाही पुरावा नसेल तर प्रसार माध्यमांनी, स्पेशली युट्यूब चॅनल्सनी जर अशा काही बातम्या केल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. इनफॅक्ट तशा पद्धतीचे निर्देश त्यांनी आत्ताच जारी करावेत. सुरेश दासांनी फक्त माफी मागावी एवढंच तुमची मागणी आहे की कारण जरी त्यांनी माफी मागितली तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी? मला आहे ना प्रॉब्लेम एक दोन व्यक्तींनी बोलण्याचा नाहीये. या मला प्रवृत्तीचा त्रास आहे. हा प्रघात पडता कामा नाहीये की कोणीतरी काहीतरी फार कष्टाने नाव कमवतो, कोणीतरी एक काहीतरी येऊन बोलून जातं आणि अख्खी इमेज डागाळते. स्पेशली महिलांच्या बाबतीत मी पुन्हा तेच म्हणेन की नाव घेताना त्यांनी 3 महिलांचं का नाव घेतलं? पुरुष कलाकार गेलेच नाहीत का हो परळला कधी कार्यक्रमाला? मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा प्रसाद खांडेकर, गौरव मोरे ही मंडळी होती. अमीर हडकर, आमचे सगळे कलाकार होते. त्यांची नाही नावं आली. त्यामुळे स्त्री कलाकारांना याच्यामध्ये गोवू नये. राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी टीआरपी त्यांच्या अशा पद्धतीनं वाढवू नये आणि गैरवापर करू नये. हिंदी असो किंवा मराठी राजकीय नेते मुख्यतः कलाकारांना टार्गेट करतात. हे हेतुपुरस्सर किंवा जाणीवपूर्वक वक्तव्य केल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते. मला हे माहिती नाही काही देण्यासाठी असं वक्तव्य होतं असं वाटतंय का? आणि याचा पाठपुरावा म्हणून तुम्ही कलाकारांची काही संघटना बांधणार का किंवा त्यांना एकत्र आणणार का आगामी काळात? मला हेच म्हणायचं आहे की ते काहीतरी बोलून जातात, एक काहीतरी वल्गना करून जातात. खरं तर त्यांनी अशा पद्धतीच्या वल्गना हाणून पाडल्या पाहिजेत एक लोकप्रतिनिधी म्हणून, पण ते त्याला हवा देत आहेत ही गोष्ट चुकीची आहे. पण त्यांना जेव्हा कळेल पुढे जाऊन की त्यांच्या एका वक्तव्याचे 1000 वेगळ्या पोर्टल्सनी 1000 न्यूज केल्यात, हे त्यांना कळल्यानंतर खरं तर तेही करणार नाहीत. करुणाताई बोलणार नाहीत.
पण त्यांना ही पुढे गोष्ट एवढी मोठी घडतीये ह्याची त्यांना कल्पना नसावी कदाचित. मला जेवढे त्या 2 व्यक्ती बोलल्या याचा त्रास आहे तेवढाच त्रास मला प्रसार माध्यमांनी केलेल्या फेक न्यूजचा देखील आहे. सो डेफिनेटली याच्यावर कारवाई व्हावी असं मला वाटतं. या विषयांवर बोलणं टाळतात, सोडून देतात. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का की त्यांना बोलायला वेळ मिळतो किंवा तो चेष्टा मस्करीचा विषय होतो? करुणा मुंडेंनी जेव्हा तुमच्यावर टीका केली तेव्हा जर तुम्ही उत्तर दिलं असतं तेव्हा पुन्हा एकदा तुमचं नाव अशा प्रकारे घेतलं गेलं नसतं असं वाटतं? पुन्हा एकदा मी तेच म्हणेन, पुन्हा एकदा मला तेच म्हणायचंय का कलाकार पुढे येत नाही. मी पहिलं वाक्य म्हणाले की या सगळ्यामध्ये आमची हतबलता आहे गप्प राहण्यामध्ये. का? कारण समाज माध्यमांमध्ये ही चिखलपेक चालू राहते. विषय एवढा असतो कुठेतरी वेगळीकडे जाऊन पोचतो. आज तुम्हाला काय वाटतंय हे चालू राहतं. त्यामुळे कलाकार शक्यतो यामध्ये पडत नाहीत. आणि बरीच मंडळी, मी फक्त कलाक्षेत्र म्हणत नाही, बऱ्याच क्षेत्रांमधली मंडळी गप्प राहणं हा पर्याय निवडतात कारण हे असं जाहीरपणे चिखलफेक होत राहते. म्हणूनच या संदर्भात जर काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स आले, कठोर नियम आले की जर या गोष्टीमध्ये तथ्य सापडलं नाही, जर कुठला पुरावा सापडला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्या न्यूज पोर्टलवर किंवा युट्यूब चॅनलवर, असा जर आपल्याकडे नियम आला ना तेव्हाच जाऊन हे बंद होणार आहे. तर असा नियम काढावा हीच विनंती आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना. नाही असं काही नसतं. मला हा नियम आणायचा आहे. मला या निमित्तानं प्रसार माध्यमांमध्ये जे काही न्यूज होतात त्याला पुराव्यांची जोड नसेल तर तुम्ही ते करू नका, केलं नाही पाहिजे. ते खोटं आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा पद्धतीचा नियम आला पाहिजे. हे माझं खरं उद्दिष्ट झालंय. आता स्वागत आहे. ओके, एका पत्रकाराला एकच देते. एका पत्रकाराला 4 वेळा संधी नाही मिळू शकणार. सगळ्यात शेवटी हिंदी बोलू, मराठी अजून 1-2 प्रश्न घेते. सगळ्यात तुम्ही एक प्रश्न विचारला ना? नक्की विचारला नाही. त्यांनी असं देखील म्हटलंय की मी असं कोणतंही ऑब्जेक्शन घेण्यासारखं वक्तव्य बोललेलो नाही आणि माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे असं देखील वक्तव्य केलेलं आहे. काय सांगा? मी ते बघितलं नाही, परंतु अच्छा त्या पण आल्या का? येतात का परळीला? परळीला नाही, सबंध महाराष्ट्रात फिरतो आम्ही, देशाबाहेरही कार्यक्रमाला जातो. परळी पॅटर्न, जवळचा पत्ता, तुम्हाला जर चित्रपट बनवायचा असेल तर परळी पॅटर्न म्हणजे म्हणायचं काय? हे डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहेत, अतिशय डिरोगेटरी आहेत. यामागचा सूचित अर्थ कळू नये इतका महाराष्ट्र आणि मी दुधखुळी नाहीये. त्यांना जे आडून बोलायचं होतं हे सगळ्यांना कळतंय. त्यामुळे परळीला येतात म्हणजे मी काहीच बोलू नये असं नसतं. नुसतं ताई म्हणून काही होत नाही. त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता, तुमचे जे हावभाव असतात, एका महिलेचं चारित्र्य एवढ्या रिॲक्शननी सुद्धा डागाळू शकतं. समाज माध्यमांसमोर, प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी हा मुद्दा वापरलाय. तो डेफिनेटली अतिशय निंदनीय आहे, अतिशय खालच्या पातळीचा आहे आणि तो चुकीचा आहे, याचा मी निषेध करते. क्लॅरिफिकेशन देताना नेहमी महिलाच का देतात? तुम्हाला वाटत नाही का ज्यांच्याशी नाव जोडलं जातं त्यांनी सुद्धा हे दिलं पाहिजे? आतापर्यंत बॉलिवूडमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, पण महिलाच टार्गेट का होते याच्यावर तुम्हाला काय वाटतं? हाच माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, की हे महाराष्ट्रामध्ये एक निर्भेळ वातावरण कलाक्षेत्रातल्या महिलांच्या बाबतीत असलं पाहिजे आणि आम्ही सॉफ्ट टार्गेट होता कामा नये. कुठल्याही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थापायी आमच्या नावांचा गैरवापर झाला नाही पाहिजे, हीच तर माझी विनंती आहे. आणि हे दुःख आहे, आज मला माझ्या चारित्र्याच्या क्लॅरिफिकेशनसाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते. हीच निंदनीय गोष्ट आहे. हे महाराष्ट्रात होत आहे, सावित्रीच्या लेकींबाबत होत आहे. मला याचं दुःख आहे. करुणा मुंडेंनी ज्या पद्धतीने सुरुवात केली किंवा सुरेश दसनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, पण ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये ज्या व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं, परळीच्या एका व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं, तर तुला असं नाही वाटत का की त्या व्यक्तीकडून सुद्धा काहीतरी वक्तव्य आलं पाहिजे की जे काही चालू आहे? नाही, मला नाही वाटत. नाही,
प्राजक्ताताई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश दसांवरती कारवाई करतील असं वाटतं का तुमच्या भेटीनंतर? मी म्हटलं ना, त्यांनी माफी मागणं, त्यांनी बोलणं, त्यांना हा प्रकार चुकीचा आहे हे कळलं पाहिजे. त्याचे परिणाम काय होतात हे कळलं पाहिजे आणि पुढे जाऊन या बाबतीत कठोर नियम झाले पाहिजेत. हे आता माझं मोठं उद्दिष्ट आहे. एका व्यक्ती संदर्भात तेवढा मुद्दा, त्यांची माफी, एवढा छोटा विचार मी नाही करणार. या बाबतीत काहीतरी कठोर निर्णय झाले पाहिजेत, काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स बसले पाहिजेत. इथून पुढे कुठल्याही महिला कलाकाराला, ही मी आज ह्या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी घेऊन म्हणते, भविष्यात मला किंवा कला क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेला अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जायची वेळ येऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन. आता तुम्ही म्हणाला की कला राजाश्रय मिळालेले मुक्ती होते आणि असंही म्हणाला की महाराष्ट्रात आम्ही जर नाहीच फिरलो रसिकांचं कसं मनोरंजन होणार. अगदी बरोबर आहे, पण तुम्ही बाहेर नाही गेला तर त्याचं तुमचं नुकसान आहे, तुमचीच कला जनतेसमोर येणार आहे असं वाटत नाही तुम्हाला? मला प्रश्न नाही कळला. ठीक आहे. कलेला राजाश्रय मिळाल्यानंतरच ती कला मोठी होती. महाराष्ट्रभर फिरताय, राजकारणाचे कार्यक्रम अटेंड करता असं तुम्ही म्हणताय. आता जर नाही गेला तर त्याच्यामुळे तुमचं परिणाम होणार आहे, तुमचं नुकसान होणार असं वाटत तुम्हाला? डेफिनेटली मुळात वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हेच तर कलाकारांचं काम आहे, कर्तव्य आहे. निखळ मनोरंजनासाठी तर कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि गेलंच पाहिजे. ते आमचं उपजीविकेचं साधन पण आहे आणि आमच्या स्वातंत्र्यावर अशी गदा नाही येऊ शकत ना. त्यामुळे कलाकार धर्म आम्ही पाळतोय, पण त्याचा असा पद्धतीनं चुकीचा अर्थ काढणं हे क्लेशदायक आहे. तेव्हाच कला मोठी होईल जेव्हा त्याला राजाश्रय मिळाली पाहिजे. म्हणूनच म्हणते रूल्स अँड रेग्युलेशन्स आणा. नहीं ठीक है, नहीं ठीक है. मैं यही कहना चाहूंगी कि आज जो भी यहाँ पे हुआ, सुरेश धस जी ने जो भी बोला है वो काफी निंदनीय है ही. उसके खिलाफ हम काम करेंगे डेफिनेटली. महिला आयोग भी करेंगे, माननीय मुख्यमंत्री जी भी करेंगे. सबसे मैं निवेदन करूंगी, लीगल एक्शन भी लिए जाएंगे. लेकिन इसके परे जाके मैं ये रिक्वेस्ट करना चाहूंगी गवर्नमेंट से कि जो भी एक दो व्यक्ति कुछ बोल जाते हैं, उसके बाद जो हजारों न्यूज चैनल्स, यूट्यूब चैनल्स जो ब्रेकिंग न्यूज बनाते हैं और फेक न्यूज बनाते हैं विदाउट एनी स्ट्रॉन्ग प्रूफ्स, उसके खिलाफ कुछ स्ट्रॉन्ग एक्शन ली जाए, उस पे कुछ रूल्स एंड रेगुलेशंस बनाए जाए. तब जाके ये सही मामले में एक व्यक्ति किसी को सॉरी बोल देता है और मामला खत्म हो जाता है. इतना छोटा ये नहीं होना चाहिए. इसके परे जाके हमारी गवर्नमेंट ने महिलाओं के हित के लिए उनके अगेंस्ट जो ये फेक न्यूज बनती है उसके खिलाफ उन्होंने कठोर रूल्स एंड रेगुलेशंस बनाने चाहिए. ये मेरी उनसे रिक्वेस्ट है. आपकी इस मामले में सीएम और डीसीएम किसी से बात हुई है? जी, आज सुबह मैंने उनका टाइम लेने के लिए फोन किया था और हमारी बात भी हुई. जी, और उन्होंने भी ये बोला कि ये नॉनसेंस मैं भी बिल्कुल टॉलरेट नहीं करूंगा और मैं आपको प्रेस कॉन्फ्रेंस लेने से नहीं रोकूंगा. आप प्लीज जाइए, प्रेस कॉन्फ्रेंस लीजिए. मैंने ऑलरेडी धस जी से बात की है और ये नॉनसेंस हम कोई भी टॉलरेट नहीं करेगा और मैं आमने सामने जाके भी उनसे ये बात करूंगी. कार्रवाई करने का उन्होंने कोई आश्वासन दिया है सीएम? मैं बोलूंगी कि कार्रवाई क्या होता है. एक व्यक्ति सॉरी बोल के निकल गया, इतना छोटा ये नहीं होना चाहिए. ये आगे जाके हो ही नहीं, इसलिए कुछ कार्रवाई होनी चाहिए. आपने महिला आयोग में भी शिकायत जी, शिकायत में आपने क्या मांग की? इस पे कार्रवाई होनी चाहिए और इस पे रूल्स एंड रेगुलेशंस बिठाने चाहिए, यही लिखा है. क्या सोशल मीडिया पे आपको बहुत परेशान किया जा रहा है, उस पर भी आपने बात? मैंने ये बोला अभी, महाराष्ट्र के सारे जनता को मैंने अपील किया है कि हम भी एक डिग्निटी मेंटेन करें. क्या लगता है प्राजक्ता जी आपको क्यों टारगेट किया जा रहा है? कुछ टारगेट नहीं किया जा रहा. ठीक है, सुरेश दत्त कह रहे हैं कि वो माफी नहीं मांगेंगे, इस पर आपको क्या कहते हैं? मैंने बोला, सिर्फ माफी की मैंने बोला. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद.